ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई दुःखात बुडला आहे. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशाताई आपलं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या रेडी चला रेडी का मोबाइल एक सेकंड रे अरे जल्दी कर रे शुभ्रा ओके सर सर कशी तब्येत आशा दी. नमस्कार. हा बोला सर. नमस्कार. मी आनंद भोसले. माझी आई श्रीमती आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. उद्या दुपारी सकाळी 11 ते 2 त्यांच्या ज्या तिथे राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. सर हिंदी बता दीजिए क्या हुआ, थोड़ा सा आज थोड़ा सा बता दीजिए. मैं आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है. कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम आनंद भोसले दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे. ठीक है सर, ठीक है सर. डॉक्टर साहब नाम डॉक्टर ये बड़े दुख की खबर है कि श्री आशा भोसले जी का आज निधन हो चुका है और उनको मेडिकल प्रॉब्लम थी, उनको मल्टी ऑर्गन फेलियर था, उस कारण उनका निधन हुआ है. आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशाताई आपल्यातनं निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची
कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत. 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशीही बोललो आहे, त्यांचाही फोन आला होता आणि शासकीय पूर्ण इतमात हा अंत्यसंस्कार होईल. आशाताईंचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणार आहे.